बस बस वा. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बोनस. कोकणात घोणस आणि इकडे बोनस. मला पण असंच पाहिजे. नवीन सीझन, जुने विनोद, विषारी कॉम्बिनेशन. माझी जिरलीच पाहिजे, माझी जिरली पाहिजे. असो, आपण इकडे आलेलो बरोबर. म्हणजे बघा काय रेलचेल चालू आहे सणांची. सगळं वातावरण कसं सणमय झालंय, बघून कसा आनंद होतोय. म्हणजे इकडे होळी, दसरा, बाजूला दिवाळी, गटारी गटारी गटारी. अजून काय झालेलं नाही. इतकं कर्तव्य, इतकं सगळं करताय तरी चेहऱ्यावर दारिद्र्य तेच आहे. असं असं आपण इकडेच आलेलं बरं. लिंबू फिरवा एकदाचा, इकडून काहीतरी करा. असं 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 असं. महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री चंद्र दाखवण्याच्या नादात पदरात पडलेला धूमकेतू अजून उठलेला दिसत नाही. कुठे गेला तो, कुठे गेला? बापाच्या इज्जतीच्या गाड्या पाठवून झाल्या. आता बोल. बोलतो. हा. दादोस, हा. मी आयलो. हो, मला माहिती आहे, मला माहिती आहे. त्या रात्री मीच इतरांपेक्षा कसा वेगळा हे दाखवायला पुढे पुढे धावलो होतो. मला माहिती आहे, मला माहिती आहे. मला छान, मी आयलो. सौंदर्यानं जप्त केलेली हातभट्टी घेऊन कुठे चाललायस ते सांग. मला म्हणा छाना. दादोस, तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय. उलटे फिरा. ए, तुझी सगळी गिफ्टची सुरुवात अशीच का होते? कुठे फिरा. दादोस, हा. ते सरप्राईज असतं ना. कसं वालं? अच्छा, तसं आहे बरोबर, तसं काही gift जरा आहे. लूज झालं असेल तर काढून टाक ना ते. ठीक आहे दादोस, हा. पण तिला स्वतःची योग्य जागा देतो. तेच जागा दे, जागा दे, जागा दे. काय बोललास तू? तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय, पण त्याच्या आधी हा. तुम्ही माझा सत्कार करा. का? कारण दादोस, मी सत्कार करण्यासारखं काम केलंय. याच्या पुढे माझं नाव रेकॉर्ड बुक मध्ये येईल. कशाला? दादोस, मी जे केलंय ते या ब्रह्मांडात कोणीच केलं नाहीये. ब्रह्मांड पंक्चर केलास की काय तू? काय केलंस काय? नेमकं केलंस काय? दादोस, मी आज स्वतःची ओळख मिळवली आहे. ओ, आजपासून सगळे मला 2 बापाचा बोलतील. मी ऑफिशियली 2 बापाचा झालोय. तू जरा येडायस का रे? तुला अक्कल आहे? लाज विंगेट ठेवून येतोस तू? काय बोलतोस काय तू? कोणता मुलगा स्वतःला 2 बापाचा बोलतो? हेच दादूस अर्धवट ऐकता आणि सगळं बोलून टाकतात. म्हणजे तसं तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलंय मी. माझे कोणते प्रॉब्लेम सलीम? दादूस, हल्ली तुम्ही रॅलीमध्ये जाता, हो. किती घाबरता सगळ्या लोकांना. घाबरणार काय? कारण कोण पण येऊन दगडफेक करेल, हो. कोण पण तुमचा जीव काढेल. हो. परवा एका रॅलीमध्ये गेलात, सिंगमची स्टाईल मारलात, एकाने बॉम्ब टाकला, तो पकडलात. नशीब तो फुटला नाही. बरोबर. तरी पण तुमची काय अवस्था होती? हो. सलवार 3 वेळा धुवावी लागली. सलीम, सगळं नको सांग. भाषण करत असताना आपल्या शिपायाने जांभई दिली, तुमचा बीपी 245च्या वर. आंबाईचा रिदम बघितलास काय? केवढा भयानक होता. आणि हेच म्हणतो, हीच भीती काढून टाकण्याचं सोल्युशन काढलंय मी. काय काढलेस तू? नेमकं म्हणजे जांभईवर टॅक्स लावलास की काय? नाही दादूस, मी जे केलंय ते बोलवतोच. बोलवतोस? माझा आविष्कार दाखवतो. दाखवतोस. पेश एक खिदमत है, हाँ. सलीम पेशकश AI अकबर. AI अकबर म्हणजे काय? सांगतो. AI अकबर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने बनवलेला अकबर. हं? हा, म्हणजे हा रोबोट आहे, पण सेम टू सेम माणसासारखा, म्हणजे तुमच्यासारखा. मला अजिबात पटत नाही. 1 मिनिट दादोस, प्ले. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बोनस. अरे बापरे, इतका वेळ झाला तरी अजून महाल शांत निवांत. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मला फुटलेला घाम अजून उठलेला दिसत नाही वाटतं. चमत्कार, चमत्कार. अरे बाप रे, सगळं सेम माझ्यासारखं बोलतो. हो, तो तुमच्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा चालतो, तुमच्यासारखा हसतो, तुमच्यासारखा बसतो, ए. विचार करायला बसतो. अच्छा. अरे वा, चांगलं आहे.
म्हणजे मला खरंच तुझा अभिमान वाटतंय. म्हणजे जग पुढे गेलं होतं हे माहिती होतं, पण आज तू पण पुढे गेलायस हे कळलं, मला आनंद झाला. म्हणजे अभिमानच वाटतोय मला तुझा. थँक्यू दादूस. वो कहते हैं ना बस नको, चांगलं चाललंय, माती नको टाकू. चांगलं चाललंय, माती अजिबात टाकू नको. हो काय ते कशाला कपास याच्यावर जरा बोलावं असं वाटतंय मला. बोला बोला बोला. उत्सुकता जागी झाली. बिंदास बिंदास. बिंदास बोलू. ए अकबर बोल. कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण मस्त. बाकी बायका पोरं? ऐका पोरं जरा लोकल आहे पण मजा येते. मिरर गेम खेळल्यावर वाटतं. मिरर गेम खेळल्यावर वाटतं. मिरर गेम वाटते ना. जे सेम माझ्याच. तुम्ही मिरर गेम खेळू शकता. हा नक्की AI आहे की माझ्या बापाचा आम्हाला माहित नसलेलं एखादं वैयक्तिक युद्ध शोधलंयस तू? नक्की आहे ना? तसं असतं तर 4 जण आले असते. ए 4 जण बद्दल असा गोष्ट कार्ट्या. मी नाही, गल्लीतली पोरं बोलतात. गल्ली कुठल्या गल्लीत फिरतोस? महालात फिर, राजकुमार आहेस तू. दादूस तुम्ही घाबरू नका. काय? हा AI अकबरच आहे. तुम्ही बेझिज्जक त्याच्यावर विश्वास ठेवा. Yes. तर तुम्ही प्रश्न विचारा. प्रश्न विचारणारच. मी परवा त्याला प्रश्न विचारला, काय? ह्याचं हे काय? तो बोलला हे. हो हा? हे बोलला मग? क्या बात आहे. अरे मी पण विचारतो. मला ज्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला आवडतं तोच प्रश्न विचारतो. बिंदास. ए अकबर बोल. तुझं पूर्ण नाव काय? अकबर अल्लाउद्दीन अलीबाबा आणि 40 चोर बेटकर. तू ऐकलंस? माझ्या नावात त्याने एका गोष्टीचं टायटल घुसवलं. जलालुद्दीन अकबर तो बोललाच नाही. साहेब तो AI अकबर आहे ना, हा. तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अच्छा. त्याचं पण तुमच्यासारखंच आहे. म्हणजे? तुम्ही कशी ऍडिशन घेता, वाजली तर वाजली, आता वैभवला काम. सलीम सलीम कसं आहे, आपण त्याच्यासमोर जलालुद्दीन अकबर सारखं बोलायचं. हा. मग तो लक्षात ठेवतो. अच्छा. आणि मग तो स्वतःला अपग्रेड करतो. अच्छा म्हणजे ऑटो करेक्ट होत जातो. हा करेक्ट. पण तो करेल ना? नाही झालं तर घोळ होईल सगळा. घोळ होणार, फक्त नावाचा थोडासा घोळ आहे. अच्छा. बाकी तुम्ही त्याला वेगळं काहीतरी विचारा. म्हणजे तुमच्या आवडी, तुमचे छंद, तुमची प्रिय माणसं, हो. तुमचा आवडता झगा, आवडता सलवार, आवडती तलवार, सगळं विचारू शकतो. काय बोलतो? सगळं आवडीचं फिट केलंय. हो, म्हणजे माझा बायोडाटा त्याच्यामध्ये टाकलाय. एकदम. आताच विचारतो त्याला. हा. ए अकबर बोल. बोल मध्ये फोर्स आहे याच्या. पहिला शब्द बोल शिकवला. हा, हा. मला तानसेन बद्दल सांग. आताच त्यांनी हिंदीत घाशीराम कोतवाल नावाचं नाटक केलंय. अरे हा पानसेन बद्दल बोलतोय. त्याला मी तानसेन बद्दल विचारलं, तो अभिजित पानसेन बद्दल बोलतोय. काय आहे हे? अरे तानसेन तानसेन तानसेन. तानसेन हा. गे बाय माझे. ही काय रिॲक्शन आहे? ते तो गोंधळात पडला की हँग होतो. असा तो कसा आहे, AI आहे ना, आणि AI ची प्रोग्रामिंग हेड कोण आहे? कोण? दगडू मयेकर. अरे, दगडू मयेकर तुमचा प्रोग्रामिंग हेड? आ, तो निर्लज्ज काटा. आ. अरे कबुतरासोबत एका चण्यासाठी भांडताना बघितलं त्याला मी काल. की त्याची लायकी, त्याला तू डायरेक्ट प्रोग्रामिंग हेड बनवलास. हा, आणि हे याची रिॲक्शन, उद्या हा अकबर बनून रॅलीत चालला आणि लोकांनी प्रश्न विचारले आणि सगळीकडे चोळायला लागला तर काय व्हायचं? हा, मी निर्व्यसनी म्हणून माझी इमेज तयार केलीस, तू सगळं व्यसनी करून टाकशील. क्वालिटी बदल, क्वालिटी बदल. हा दादूस क्वालिटी बदलतो. नाही तर काय? आणि तुम्ही इमेजला एवढं काय घाबरताय? काय? लोक तुमच्या पाठीमध्ये तुम्हाला काय बोलतात माहितीये काय? काय बोलतात? अंधारात नेम लागलेला बादशाह. ए, या वाक्याचा अर्थ काय? अंधारात नेम लागलेला बादशाह म्हणजे? गल्लीतली पोरं बोलतात, मी नाही. तू कुठल्या गल्लीत फिरतोस रे फावल्या वेळेत? हा, इकडे मला ते, मला तुझ्यावर विश्वासच नाहीये. हे सगळे प्रॉब्लेम बघून मला स्वतःला ह्याची परीक्षा घ्यावीशी वाटते. परीक्षा घ्या ना. याला परत चालून दाखवायला सांग, मला बघू देतो कसा चालतो. असं तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या. चालू चाल. जहापना, ओला. दरबारात चालत या. 2 पावलं मागे. गे बाय माझे. शाप खदलवली, शाप खदलवली. ए, नाचताना 20 वर्षाच्या पोरावर का नाचला आणि रिॲक्शन 60 वर्षाच्या म्हातारी देत. इकडे हे काय? ह्याला काय अर्थ आहे? याचं काय केलं त्याने? जलालुद्दीन बाल्या अकबर. अरे अकबर, अकबरने बाल्या केला. अरे तुला कळतंय अकबरचा जन्म काय रत्नागिरी लांजामध्ये झालाय काय? तो असं कशाला करेल? हा, आणि असं केल्यानंतर त्याला रिस्पेक्ट मिळेल का कधी? तो बघ, अरे त्याला सांग ते सिंहासन आहे, कोकणातलं बाकडं नव्हे. जहापना, पाय खाली करा. हा, पालिका आपी असावी खाविंद. तुला खाविंद बोलला. त्याला मी बनवलंय ना, हा. म्हणून मला तो खावीन बोलतो. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि कसं आहे, ह्याला दगडू मयेकरने बनवलाय ना, मग? त्यामुळे त्यांनी त्याला थोडासा कोकणी टच दिला. अरे त्या दगडू मयकरला सांग माझा नवरत्न दरबार होता, दशावतार नाही. कोकण माझ्या मनात आहे, ते अंगात टाकलंच पाहिजे असं नाहीये. अहो दादूस, काय?
तुम्ही त्याच्या मॅनरिझमकडे बघू नका, मग? त्याच्या बुद्धीकडे लक्ष द्या. म्हणजे? तो काही प्रॉब्लेम तुमच्यापेक्षा फास्ट सोडवू शकतो. काय बोलतोस काय? एकदम आर पार. आर पार. Yes. म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी चातुर्य तू ठासून ठासून भरलायस. एकदम. मला गरजच होती, कारण आता मी म्हातारा झालोय ते माझं बुद्धी जरा कमी चालू लागले. मी एक काम करा, तुम्ही त्याला प्रश्न विचारा. विचारतोस. त्याला मी परवा एक प्रश्न विचारला, काय? ह्याचं हे काय? तो बोलला हे. हो, ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सेमच देतोय तो. मला ए अकबर बोल, मला सांग, आपण बेसावध असताना शत्रू सैन्याने आपल्यावर हल्ला केला तर ते युद्ध तू कसं थांबवशील? इथे अकबर विचारात पडतो. अरे कंसातल्या रिॲक्शन नसतात द्यायच्या. इकडं. ए कधी डायरेक्ट विचारात पडतो, मग विचार करून उत्तर द्यायचं. डोक्यात आहे. सांग काय ते, सांग लवकर. आपल्या राज्यावर युद्ध झालं हा. तर ते मी थांबवू नाही शकणार, हा. पण दुसऱ्या राज्यावर युद्ध झालं तर ते मी थांबवू शकतो. काय पानसट ॲबिलिटी आहे याचा उपयोगच काय आपल्याला? मी जर या राज्याचा राजा आहे तर मी माझ्या प्रजेची काळजी केली पाहिजे, दुसऱ्या प्रजेचं मला काय देणं नाही. दादूस, एका प्रश्नाच्या उत्तर त्याला पांचट ठरवू नका तुम्ही. हा. मगाशी आपण त्याला त्याचं नाव विचारलं, बरोबर. त्याने चुकीचं सांगितलं. हा. आता आपण परत त्याला नाव विचारूया. आता तो अपग्रेड झाला असेल, तो बरोबर उत्तर देईल. म्हणजे असं तो इन्फॉर्मेशन साठवत जातो. हा, करेक्ट. म्हणजे आता त्याने नाव करेक्ट केलं असेल. करेक्ट. दाखव मला. जहापना, बोल. तुमचं नाव सांगा. अकबर लुल्लाबुद्दीन बेटकर. बस. लुल्लाबुद्दीन. थांबा, एकदा चुकला परत विचारतो. नको विचारू, सोडून दे विषय, सोडून दे विषय. बाजूला हो. मीच विचारतो त्याच्यापेक्षा. हा. माझ्या गैरहजेरीत हा सिंहासनावर बसणार म्हणजे अर्थ खातं याला सांभाळता आलं पाहिजे. अर्थ खाता म्हणजे ते रोड बनवतात ते. हा, बरोबर बरोबर. एक 5 किलो डांबर चपातीवर खातो. ए अकबर, मला सांग, समज तुझ्याकडे 100 मुद्रा आहेत. एका मुलाला डॉक्टर व्हायचंय म्हणून त्याला कॉलेज पाहिजे, प्रजेला हॉस्पिटल पाहिजे, आणि एक मुलगी आजारी आहे, तिला उपचारासाठी पैसे पाहिजेत. तुझ्याकडे 100 मुद्रा आहेत, तर या तिघांमध्ये तू 100 मुद्रा कशा वाटशील? 100 मुद्रा. डोक्यात आहे. अरे मग ते आण थोबड्यावर. मी काय करेन? मला डॉक्टर व्हायचंय, हा, त्या मुलाचं लग्न त्या आजारी मुलीशी करून देईन बापरे. आणि जनतेला सांगेन यांनी आंतरधार्मिक विवाह केलाय म्हणून. ओ, मग काय होईल? जनता हातातलं काम टाकून त्यांच्या मागे लागेल. अरे बापरे. जनतेला असंच कोणातरी मागे सोडून द्यायचं असतं. त्याने काय होईल? काय होईल? हा. ना हॉस्पिटलला पैसे द्यावे लागतील, अरे बाप. ना शिक्षणाला पैसे, हा. ना कॉलेजला पैसे. 100च्या 100 मुद्रा आपल्या खिशात. कसं हा. आहे, लोकांना अस्मितेच्या नावाखाली भडकवलं की त्यांना मूलभूत गरजांचा विसर पडतो. ओ, असं आहे. एक मिनिट दादू, तुझा अकबर कमी आणि मांत्रिक जास्त होतो. मी सांगू मला काय वाटतं इकडून? हा? तुझा किरकिरी आणि त्याचा भुसनाळे होतोय. पछाडलेला दोन करताय तुम्ही. हा हा, थोड्या वेळ हा प्रत्येक वाक्यानंतर दुर्गे सूड असं बोलेल असं वाटतंय मला. आणि काय रे? कशाला गरज आहे? हा, हे माझं राजकारण नाही. मी भेदाभेदीचं राजकारण करत नाही, लक्षात ठेवा. दादूस पण काय दगडू मेकरने बनवलंय ना, त्याला एक रिलेटेबल टच दिलाय. कसला रिलेटेबल टच? कोण आहे हा दगडू मयकर? आईन्स्टाईनचा नातू आहे तो. सगळ्या गोष्टी ऐकायला. परवा त्याला मी विचारलं, बिना हाडाचा अवयव सांग. 4 दिवस माझ्या कानात गुदगुल्या होता तो. पण उत्तर सोपं आहे. काय? पोट. नाही ना, जीभ जीभ जीभ. पसाडे नो. हा, ही. तो दगडू मयकर गुदगुल्या होईल असं काय काय सांगत होता तो? प्रोग्रामिंग हेड आहे तुझा. आलाय कुठचे? भेदाभेदीचं राजकारण AI मधून काढून टाका, विकासाचं आणि एकात्मतेचं राजकारण टाका. पण दादूस, त्याच्या काही गोष्टी 19-20 आहेत. हा, मग? पण त्याच्यात मी माणुसकी भरली आहे. म्हणजे वो रोते हुए को हसाता है, काय बोलतोस काय? वो रूठे हुए को मनाता है. म्हणजे याच क्वालिटी पाहिजेत. पाहिजे. राज्य चांगलं चालावं असं वाटत असेल तर याच क्वालिटी पाहिजेत. म्हणजे उद्या कोणतरी रुसून चाललं असेल तर थांबवता आलं पाहिजे. हा, बरोबर. थांबेल. तुम्ही त्याला प्रश्न विचारा. मी काय समजा तुझा कारभार बघून उद्या नवरत्न दरबार तुझ्यावर रुसला, हा, आणि तो तुला सोडून चालला असेल तर तू त्यांना कसं थांबवशील? थांबा. संपलं उत्तर. कसं थांबवशील? थांबा, एवढंच. अरे ते एका मतावर ठाम राहत नाही, एका शब्दावर राहतील. थांबतील ते? हा, काय करतोस काय? अरे अतिशय बेसिक AI आहे. दादूस, त्याच्या थांबा मध्ये ताकद आहे. का रात्री हरभरे खाणार आहे तो आणि सकाळी थांबा बोलणार आहे? ताकद याला
नालाय का काय पण बोलतोस दादूस तो हुबेहूब तुमच्यासारखा आहे. काय म्हणजे अहो मगाशी ते सत पितळ उघडं पडेल लोकांना कळेल हा खोटा अकबर आहे. मगाशी त्याला दरबारात घेऊन आलो ना, हा. आपले सगळे सरदार त्याला मुजरा करत होते. काय बोलतोस काय दासांना तुम्ही वाटलात मिठ्या मारल्या त्याला. मी तर म्हणतो ह्याला चालता बोलता नाही आलं तरी चालेल, नुसता पेहराव घालून गप्प बसला ना अकबर म्हणून तरी मला चालेल. तोच प्रॉब्लेम आहे दादूस. म्हणजे त्याला स्वतःहून कपडे घालता येत नाही. नाही येत त्याला मी तयार करतो. तू तयार करतो. त्याला फक्त तलवार लावता येते. भलेही तो सलवार घालायला शिकला नसेल पण तलवार लावता येते. म्हणजे ज्या दिवशी तू राज्यात नसशील तेव्हा हा फक्त तलवारीवर असेल. असं म्हटलं जातं की राज्य उघड्यावर पडलं तरी चालेल पण राजा उघड्यावर पडता कामा नये. तू एक्झॅक्टली अपोजिट करतोय. तर काय असं जर चालू राहिला हा भोंगळ कारभार बघितला ना बेगम रुसून निघून जाईल. नाही 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 नाही, नाही. अम्मीजान नाही जाणार. हा. अम्मीजानला मनवण्याचे 100 उपाय मी त्याच्यात डाउनलोड केलेत. काय बोलतोस काय हा थांब मी काय म्हणतो ऐक मला सांग बेगम समजा रुसली हा तर तू कोणती गझल ऐकवशील काव्य ऐकवशील काय गाणं कुठलं ऐकवशील. मी बोलण्यात वेळ वाया घालवणारच नाही. आवडा बेकार अकबर हा त्या दगडूमय करण्या स्वतःच्या फॅन्टसी टाकल्या आहेत आतमध्ये. नाही. AI नाहीच आहे हे. आहे तो. मला तुमचा डाव कळलाय. तुम्हाला फक्त माझी बदनामी करायची आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे. नाही, नाही नाही मला ह्याला काय प्रश्न विचारायचा ते आता कळलंय मला. ए वाजव मला सांग सलीम कोण. लीम हा भारताचा कोहिनूर, चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस, हा पाण्याचा शोध लावणारा माणूस, हा ऑक्सिजनचा शोध लावणारा माणूस, पहिल्या माणसाचा शोध लावणारा माणूस म्हणजे सलीम. माणसाने लाच सोडली आहे मला माहिती होतं पण AI ने पण सोडली. हा एक अरे एक काट्या इकडे इकडे वरती आहे पुतळा इकडे. स्वतःबद्दल एवढी खोटी प्रतिमा तयार करशील. दादूस हा तुम्ही खोटं बोलून राज्य करता. मग मी खोटी प्रतिमा तयार केली तर काय झालं. म्हणजे हल्ली खोटी प्रतिमा लोकांना खरी वाटते आणि खरी माणसं लोकांना खोटी वाटतात. फाड फाड बादशाला कान पटवलं ते पण खर्जामध्ये. त्या आईच्या गावात तुमच्या दादूस हा. त्याच्यात मी समानता भरली आहे. वंटा वावा नाही हो दादूस. इक्वॅलिटी. इक्वॅलिटी हा. नालाय का इक्वॅलिटीचं नाव करू नकोस तू. तुमच्यासारख्या माणसांनी टेक्नॉलॉजीच्या जवळ जाता कामा नये. टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्यासाठी आपण कधी करतच नाही. कुणाचा तर अपमान करण्यासाठी निंदा नालस्ती नाहीतर विध्वंस करण्यासाठी. माझं तर स्पष्ट मत आहे ज्यांचा मेंदू आणि मन करप्ट आहे त्यांनी टेक्नॉलॉजीच्या जवळ जाता कामा नये कारण तुमच्या हातून फक्त विध्वंस होऊ शकतो. लक्षात घ्या. अरे तंत्रज्ञानाला मानवी सत्य झोंबलं की काय. नाही नाही मग? तुमच्यासारखा छचोर माणूस काहीतरी चांगलं बोलत हे झोमलं असेल. ए, उठव त्याला उठव. एक मिनिट. अरे बापरे काय झालं. बॅटरी डाऊन झाली. बॅटरी? आता झगा काढावा लागेल. बॅटरी डाऊन झाल्यावर झगा का काढायचा त्याचा. ते मागे आहे ना बॅटरी. झगा काढायचा आणि बॅटरी अशी चोलायची. चोलायची. हा मी त्याची बॅटरी चोलू. हा मी असा अकबरला घेतला आणि मागनं बॅटरी चोलतोय असं वाटेल ते. हा? लोकांना वाटेल मी मागनं वायोलिन वाजवतोय की काय. हा? हे तुझी अक्कल. बॅटरीवरचा अकबर तयार कशाला केलास तू. दादूस बजेटच तेवढं दिलं होतं. चांगलं बजेट द्या फायनल प्रोडक्ट चांगलं बनवेन. फायनल प्रोडक्ट. माझी अजून निंदा नालिस्ती करायची आहे तुला टेक्नॉलॉजीचा वापर करून. हा सिपाहियो सिपाहियो या वाक्याला पळायचं असतं. सिपाहियो चुनवा दोयने चुनवा दोयने. सिपाहियो. वा 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 कहर. अनारखळीच्या वडिलांनी दगडू मयेकरांनी प्रोग्राम केलेला हा AI अकबर अनारखळीला तो खूपच आवडलाय. बघूया तो हा रसिकांना किती आवडलाय. प्रसाद दा. अप्रतिम. बने तू उत्तम कलाकार आहेस हे गेले कित्येक वर्ष सिद्ध होतच आहे पण तू उत्तम नकलाकार आहेस हे पण आज तू सिद्ध केलंस आणि नक्कल किती अस्सल वठवावी याचं एक उत्तम उदाहरण ठेवलंस डोळ्यासमोर. लाजवाब लाजवाब.
म्हणजे खरं तर ही या दोघांची सिरीज आहे, त्यांचा फोर्टे आहे तो. पण आज आज तू शो घेऊन गेलास तू. अप्रतिम मजा आली तुला बघताना. आणि तुझे काही काही जी वाक्य मध्ये मध्ये तुझी मार्मिक टाकतोस ना रमेश, मी मागेही तुला बोललो होतो, त्याच्यात प्रचंड ताकद आहे. म्हणजे तुझ्यात अशी ताकद आहे की तू घडाघडा लोकांना हसवतोस आणि त्या क्षणी विचारात पण पाडतोस, आणि त्यामुळे तुझ्याच लाफ्टरकडे काही क्षण दुर्लक्ष होतं. इतका माणूस विचार करत बसतो की काय वाक्य होतं यार. फार मजा येते तुझं लिखाण ऐकताना, आणि तू ती म्हणतोस पण खूप नजाकतीने. मस्त पम्या, मस्त नेहमीप्रमाणे. डान्स तुझा अत्यंत एनर्जेटिक, आणि पगडी जरी हल्ली तरी परफॉर्मन्स हल्ला नाही, हे महत्वाचं. मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की असंच दुसरं कॅरेक्टर आणणं ही खूप मोठी रिस्क होती आणि ती तुम्ही घेतलीत, याबद्दल तुमचं खूप कौतुक. आणि ती स्वीकारणं आणि ती सादर करणं ह्याचंही खूप कौतुक आहे. या एफर्टचंच खूप कौतुक आहे. बन्स कडक, फार भारी केलंस, फारच मस्त परफॉर्म केलंस. फार सुंदर लिहितोस रमेश. सचिन मोटे सरांची संकल्पना होती आणि तू लिहिलं होतंस. अप्रतिम लिहिलं होतंस. आज विचार करायला लावणारी वाक्य जास्त होती. विनोदही तेवढाच होता. म्हणजे आज एकदम बॅलन्स्ड ॲक्ट होता. फार मजा आली. मस्त.